जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. माणूस एवढाच निर्दय आणि भिकारचोट झालाय का? महाराज आम्हाला माफ करा. खरे तर स्वराज्यामध्ये परस्त्रीकडे वाकड्या नजणारे बघणाऱ्यांच्याकडे सुद्धा चौरंग केला जायचा. महाराष्ट्रात जे घडतंय ते खूप वेगळं आहे. हे अत्याचार खूप प्रमाणात वाढलेले आहेत. साताऱ्यामध्ये मागल्या 2-3 महिन्यापूर्वी जी घटना घडली, एखाद्या लहान मुलीवर अत्याचार करून त्याची निर्गुण खून करण्यात आला, तीच घटना मालेगावमध्ये झाली. विचार करा, जर साताऱ्याच्या घटनेमध्ये आरोपीला कडक शिक्षा झाली असती तर मालेगावमधली यज्ञा, जिचं वय 3.5 वर्ष होतं, ती आज वाचली असते. पण आपली न्यायव्यवस्था आहे ना, ती आरोपीला वाचवण्याचं काम कायमच करत आली आहे. पण दुर्दैव हेच आहे की आज आपण काय करतोय, फक्त मेणबत्त्या पटवतोय, एखादा संदेश व्हॉट्सअपवर लिहितोय, इंस्टाग्रामवर लिहितोय, भावपूर्ण श्रद्धांजली. याच्या पलीकडे करतोय काय आपण? आपण एवढे शंड झालेलो आहोत की आपल्याला फक्त कमवणं आणि माझं घर एवढंच दिसते. आणि हीच परिस्थिती आपल्यावर आल्यानंतर आपण जागा होतो. समाजामध्ये असे नराधम असतील ना, त्याला जाग्यावर सोडलं पाहिजे. साताऱ्यामधली जर घटना मध्ये कडक आरोपीला शिक्षा झाली असती तर आज ही घटना घडलीच नसती. मुळात अशा कायदा राज्यघटनेत सामील केला पाहिजे. मग विरोधक असो किंवा सत्ताधारी आलो, ही भिकारचोट अशी आहेत की राजकारण करतील यावरती, पण एखादा कायदा पारित करणार नाहीत. याची गरज आहे सध्या महाराष्ट्राला. जर कडक कायदा झाला असता तर साताऱ्यामधली जी घटना घडली तिचं पुनरावृत्ती मालेगावमध्ये झाली नसती. काय वय आहे त्या मुलीचं? 3.5 वर्ष. नुसतीच कुठेतरी चालायला शिकलेली, बोलायला शिकलेली, तिची वर अत्याचार करून तिचा चेहरा दगडानं ठेचून तिला मारलं. म्हणजे एवढ्या भिकारचोट मानसिक वृत्तीचा माणूस समाजामध्ये राहतो. खरं तर याचं सिरकलम केलं पाहिजे भर चौकामध्ये या भिकारचोटाचं. लाजा कशा वाटत नाही भिकारचोटांना या की अशा गोष्टी करताना. त्यामुळे सरकारनं पण भिकारचोटपणा न करता यावर कडक कायदा केला पाहिजे. नाहीतर मग काय आहेच, राज्यघटनेमध्ये जे आर्टिकल दिले आहेत त्यानुसार आरोपी मोकाटच असतो. मग वरच्या कोर्टात खालच्या कोर्टात हे फिरतच असते. पण जोपर्यंत अशा घटना घडतात त्यावर कडक कायदा येत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही फक्त असं बोलणार आहोत. याच महाराष्ट्रानं खूप मोठा इतिहास आहे. कधीपासून आपण कॅन्डल पेटवायला लागलो माहीत नाही. इतिहासात 2 उदाहरणच आपल्याला बघायला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी परस्त्रीला माते समान मारलं होतं, अशी घटना घडल्यानंतर त्याचा चौरंग केला होता. आणि दुसरा बापूबिरू वाटेगावकर, मी लास्ट टाइम पण बोललो की त्यांनी स्वतःच्या मुलाचा सुद्धा खून केला होता. अरे आपण एवढं शंड झालो की आपलं रक्तच एवढं शंड झालंय की आपल्याला या गोष्टींचं काही देणं घेणं नाही. कारण आपल्याच घरापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला काही त्याचं देणं घेणं नाही. त्यामुळं सरकारनं सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घ्यावं. आणि पोलिसांनी माझं एक सांगणंच आहे की अशा भिकारचोटांचं एन्काउंटर करा. ज्यावेळी नको त्या गोष्टीत तुम्ही एन्काउंटर करताय अशा माधवचोतांना मारा ना. भले काय होईल, निलंबित होईल, होऊन दे ना झालं तर. कारण सामान्य माणसांना तुम्ही कायदा हातात घेऊन देत नाही. निदान तुम्ही तरी कायद्यात राहून काहीतरी करा.